नमस्कार. एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत. आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी. नाशिक येथे 7 मार्च रोजी अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या महिला मेळाव्याच्या पूर्वतयारीकरिता वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. नाशिक येथे 7 मार्च 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक जिल्ह्यात अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्हा अध्यक्षांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन मेळाव्यासंबंधी पोस्टर, बॅनर व इतर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविल्या. तसेच महिलांच्या मेळाव्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्या धम्म कार्याचा मनस्वी आदर असल्याने सन्मानपूर्वक त्यांच्या नावाने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 10 कर्तृत्वान महिलांना सन्मानित करून पुरस्कार देण्याचे चेतन गांगुर्डे यांनी जाहीर केले. या प्रसंगी नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी बाळासाहेब शिंदे, सुरेश गांगुर्डे, दीपक भंडारी, अरुण काशी, शरद सोनवणे, अजय वहाने, गोकुळ लोखंडे, नंदू पगारे, रवी पगारे, सविता पवार, मोनिका जाधव, वैशाली साळवे, भारतीय बौद्ध महासभेचे शरद भोगे, चावदास भालेराव, कृष्णा सोनवणे, सनी जाधव व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सुरेश गांगुर्डे, पिंपळगाव, बसवंत.